माय भिकावा, मी तुम्हाला पैसे मागले होते ना, त्या सरिताचा हिशोब केला नाही का? अतिचे पैसे द्या ना. सांग बाई, काय माणूस आहे मग? अहो मी काय म्हणून राहिली? सांग, ऐकू जात नाही तर कळलं मी काय करा भैया माणसाचं. तरी रात्री आल्या आल्या सांगलं बाई की सरिताचा हिशोब केला ना मादिकटा, आणि मला पैसे देतो. सांग आता सकूनच लगे निघाले, कुठे निघाले तर, आणि येणारी नाहीत लवकर. ती मागेले आली तर काय म्हणून मी तिला पैसे दिले नाहीत. साजरं वाटते का असं? काय करा बाई या माणसाचं. हे तर माय तिकडे रात्रीच घेऊन गेले पुरलेच ते पैसे. आता ते सरिताला म्हणले तो ये उद्या दय पारून. आता येईन ती दुपारची, तिचे काम झाली की येईलच. म्हणून द्या शांताबाई पैसे. सांग, साजरं वाटते का? तिला म्हणायला लागेल बाई आता. त्याने बाई काढून दिलेच नाहीत बाई पैसे. काय माय, काय झालं बाई? अरे तो बाबाले तर सरिता काकूचा हिशोब करायला लालता आणि पैसे द्या म्हणलं तो हो म्हणत ना. चालले गेले आता सकाळूनच आता मला ते पाणी चालू करायला गेलेच तिने वावरात. आता याचं तर येतील, नाही तर दुपारी येतील का संध्याकाळी येतील. तर सांग त्या काकीला म्हटलं ना दुपारून येईन तर पैसे घेऊन जाय. तिला ते मशीन घ्यायला लागते. तर तिनं खट्टा पैसा जमा केला माझोड. आपल्या घरची मजुरी तिने नेलीच नाही. उन्हाळ्यातल्या खाड्या पाण्यापासूनची मजुरी होती. रात्री तर बाबाने हिशोब केला ना. साजरे 9,000 झाले म्हटलं तिचे आपल्या अंग 9,000. तर हिंमत ना देऊन देतो. चालले गेले वावरात. हो बाबानं दिले माझू, तू काल कल्ला करू तिकडे. सांग, मला म्हणत नाही की मी दिनजोड दिले. मला हातानं असं असं करतात. आता मी काय समजू ते? तर ते त्या ह्याच्यातच ठेवलेत ना पैसे. इले मागजो, इले माहिती त्या रॅक मध्ये माझ्या कपड्याच्या खाली जात 9,000 ठेवलेत बाबा. 9,100 काही रुपये आहेत. 9,000 नाहीत, 9,000च्या वर मला 160 रुपये का 161 रुपये असं काहीतरी व्हायला. ते त्यातच ठेवायला सगळं चिल्लर गिल्लर सगळं. काकू आली की देऊन देतो. दिले का तू जोड? बरं केलं. अरे ते मशीन घेतो म्हणते म्हणून तिनं पैसे जमा करून ठेवते. शिलाई मशीन घेतो म्हणते, मशीन काम करतो म्हणते. मग इकत काय घ्यायला लागते? अर्ज टाकणं म्हणा. काकूला भेटते 5 एकराच्या आज जमीन आहे त्याच्या घरी. तिच्या नावावर कुठे जमीन आहे. तिला भेटते ना. काही विचारपूस करणं म्हणा जराशी. शिलाई मशीन काय इकत घेतो म्हणा. त्या काकाला म्हणा चौकशी करा म्हणा. काही कागदपत्र जमा करायचं तर करा म्हणा. लय बायला भेटतात ना त्या शिलाई मशीन आहे. ते काही स्कीमा असतात सरकारच्या. जरा चौकशी करा म्हणा. हो का? माय सांग मग तिला सांगा लागेल माय बाई. हो काय हो मग तिला खायला मग तिचा फालतू पैसा एखादी स्कीम गिम भेटली तर तिचा तेवढाच पैसा वाचते बाई. मग मला तिला म्हणा लागेल बाई. हो का रे, तू इतक्या लवकर कोण चालला तो डबा? इंद्र स्वयंपाक नाही केला वाटते. नाही मी सांगितलं तिले काही करू नको. ते आज मी ड्युटीवर नाही चाललो. माझ्या मित्रासंग चाललो. त्याला काम आहे एक. अजय संग चालला का? नाही, तो ऑफिसातलाच आहे. त्याला पोरगी पाहायला जायला लागते. लय तिकडे जायला लागते नांदेडच्या पुढे. म्हणून सकाळून लवकर निघून राहिलो. एक तर 12 वाजता 1 वाजता नाही जातात असं दुपारचा. असं मग तरी बी नाश्ता गिस्ता करला होता बाबू काही? नाही तो म्हणे पहिले त्याच्या घरी बोलावलं त्यानं. मग तो म्हणे मा घरी नाश्ता करू. मग जाऊ. मग त्याच्या घरी त्याच्या गाडीने चालत जातो. त्याच्या घरी जातो. नाश्ता आहे त्यानं नाश्त्याला बोलवलं. असं बरं ताहेचं बना. हा तरी का आले नाही जो? कर कसं संध्याकाळी उशीर होईल ना. हो करतो मी ते. काकू आली घेऊन देते पैसे. हो देतो मी. आरामशीर जाय, आरामशीर ये. झाकट नका पाडू. नाही हिंडत बसा तिकडे इकडे गेलो तिकडे गेलो. कसं हिवाचा दिवस आहे बाबू, बातच अंधार होते. हो आई, मी आता लहान राहिलो का? येतो बरोबर मी करतो. तू टेन्शन नको घेऊ. लहान नाही, लय गरजला 80 वर्षाचा म्हातारा झाला. काय कहते? इकडे गेलो तिकडे ढमक्यास पाहिलो, टमकस हिंडलो, हॉटेलातच बसलो. उशीर झाला रात्री बेराती. गाडी त्या बोराला चालू देतो रे. तू पाहिजे तू बरोबर बसजो. नाही तर पाहिजे बाबा कसं आहे ते पोरग. साजरा आहे ना. नाही तो गाडी गिडी कशी चालवते काय चालते. तू चालवतो. नाही तर आरामशीर. जर साक उशीर झाला यायला तर चालते, काही घोर नाही. गाडी नका जोरात चालू. आई कल्ला करू नको. आता मी पोचलो त्याच्या घरी. येतो मी आरामशीर. लहान राहिलो का मी? शाळेच्या पिकनिकला चाललो. थोडं सांगून राहिली मी. बरोबर येतो आरामशीर. अरे बापा तू लय झाला हुशार. पण मला तर लहानच आहेस. काळजी वाटते. जातो बाई. असं ही गाडी घेऊन जातं का तुझी गाडी? तरी ठेवशील त्याच्या घरी नाही काय? याच गाडीने चाललात लोक. आई ही माई गाडी मी त्याच्या घरी नेतो. तर ती उतरतो, गाडी उभी करून ठेवतो आणि त्याच्या मोठ्या गाडीत जातो. कारनं चाललो. त्याचा जवई आहे, त्याचा अजून एक चुलत भाऊ आहे. असं चाललो आम्ही. त्याच्या घरी कार आहे, त्या कारनं चाललो. ही गाडी फक्त त्याच्या घरा लोक नेतो. तू चालतं काय? चल वर तू. बल्ला गेला बाजिंदा. जाय कानाले नाही घेतलं. हे खिचात आहे ना आता आधीच बांधू का? जाय बरं. तुला काही धंदा नाही का? जाय ते शामले बागू. चल बाई टाक करणार तर. घरी असले की गवत आहे बाई. वावराचं बरं राहते. वावरात गेलं की
असं वाटते घरी राहा, आराम करा. घरी असले की जीवार येते बाई माया. तर मला जांभळाच्या तात बाई झोपाही लागत नाही. इमले बा हा कोण वय इमले घरीच आहेस ना अण्णा? मन करणार वय वाटते हे ये मन करणार माया म्हटलंच मन करणार वय. आज तू घरीच आहेस का? गेलीस का वावरात? आज तर होकाच नाही आला मला कोणाचा. काऊन ते सुखदेव भाऊच्या वावरात होका नाही आला का तुले? कापसाचा का हरभऱ्याचा? त्याचा तर वावरात हरभरा नाही ना वाटते का? हाय तिकडे मैठ आहे 2 एकर द्यायचा. हरभरा खुल्याले का कापसाले कायले गेला बाया? मग नाही हो कापसाचा का होता ना. मी आज मुद्दाम नाही गेली, मला आलता पण मला आज जसं जीवार चालतं तसं बाई लयच त्या हरभऱ्यानं माझ्या हातच असे खराब झाले व म्हणलं आता 2 दिवस जातच नाही मी. आता त्यात कापूसच लागे नाही ना लुईपुई होतात बाई, हात नि राग होते जशी. मग मी काही गेलीच नाही आज. तरी पाय ना घरी जसं म्हणलं जांभळ्या येऊन राहिल्या. मजुरी पाडून घरी राहिली आणि काही गमून नाही राहिलो. आता म्हटलं की वावरात असलं तर बरं राहते बाई, दिवसही जाते साऱ्या आया बाया गप्पा गोष्टी, जेवणही जाते साजरं. घरी आता धकलंही नाही मला काही आणि काही झोपही लागत नाही. बसावं तर जीवारी तसं झालं गती. वावरच बरं आहे बाई आपलं, दिवसभर मस्त गोष्टी गप्पा ज्याच्या नाही त्याच्या घरातलं माहित होते. हो नाही पण मला आलाच नाही बिचारा सांग माय. मी जात होती व मला कोणा सांगलंच नाही. मा घरालो काय आले नाही ते लागे असं का? काय सांगा बाई मग मला नाही माहित. पण मला आलते रात्रीच म्हणते भाऊ मागच ते ऑटोच आला बरोबर आमचा आणला की ते आले तर तेलेच म्हणत. मग मी आईलेच म्हटलं सांगा म्हटलं काय मी येत नाही माग दुखून राहिलं. हो का व सांग व माय मला नाही माहित. मी गेली असते व का आले मजुरी पाडली असते उगाच. मग काय तर किलो बम कापस निघून राहिले बाई. काय करतो सीझन आहे तर घ्या मजुरी कमावून. मग काय जांभळ्यात देणं आहेत मला सांगलंच नाही व कोण. आणि त्या मारुतीच्या वावरातला होता हरभऱ्याची भाजी खोळ्याचा. मी म्हटलं मी नाही येत बाई. त्या गंगूबाईच्या वावरातच 2 दिवस गेली तर सारे हात खराब झाले. लय खराब आहे त्या गंगूबाईच्या वावराच्या है ना. अव नदी खालचं आहे ते त्याने असं पाणीच नाही दिलं ना. शांताबाईच्या वावरात गेलता आपण ते एवढे कुठे हात खराब झाले. पाणी दिलं होतं ना पाण्यात खार निघून गेलता. या गंगूबाईच्या वावरात की पाणी नाही देईल त्याच्यानं खार तसाच होता म्हणून हात खराब झाले. अशीन तसं माय गंगूबाईन तर भाजी खोडून घेतली. ते भाजी लागे मंग्यानं इकली माय बाई 20 रुपये पाव 25 रुपये पाव गेली म्हणे काही तर. हो मग काय तर माय मग काय तर पक्का व्यापारी आहे मंगे सगळ्या पैसा करते. मग काय तर सगळा पण दिली नाही उलशी भाजी मुठभर भाजी नाही दिली गंगूबाईनं कोणाले. हो माय तुला सांगतो हे शिटू आलती ना तिच्यावर हरभऱ्याची भाजी खोडायले हिनं मागितली बाई तरी दिली नाही. शिटूली डॉक्स आहे बाई तू काही म्हणता इमले हा हाय का दिली अक्कल? एवढ्या मोठ्या घरची सून आहे हा. शांताबाई कशी ठसन राहते साऱ्या गावात. हिनं तर गंगूबाईला भाजी मागाव का? हा एखाद्या दुसऱ्या कोणा याले मागा पण गंगूबाईला काही मागू नाही माणसानं हा. आणि तिच्या वावरातला हरभरा का गाण ठेवला का? चली लोकांच्या वावरात हरभरा बरं आली तर आली त्यात काही नाही मजुरी तर काय हे असते पण भाजी मागाव का तिनं दुसरा हा. सरिताई सांगे मला मी नव्हती त्या दिवशी. मी तिकडला राहायच्या होती ते तिकडला खरग्यात होते. सरिता सांगे मला म्हणे या शिटून म्हणे भाजी म्हणे मी खुळली तेवढी मला देऊन द्या म्हणे असं म्हटलं म्हणे. तर गंगू म्हणे मावे आम्ही विकतो ना मग भाजी घेशील तर मजुरी देणार नाही असं म्हटलं म्हणे. जाऊ दे आता काय करला ते मा. काय म्हणता आपण शांताबाईची जीवार आली पण शांताबाईने दाखवलं नाही. लय शांताबाई राग येतात पण ते काही चालत नाही असं आहे ते. मी गेलती ना मग त्याच्या घरी तशीच गेलती घरी होती तर बसली की गेलती तर शांताबाई म्हणत तशी आमची हेमाळी काय करावं आता. म्हटलं काही ना काय करू या डोक्यावर काय म्हणतो बाई आपण आपल्याला काय करू लागते माय. सासूचं लागे डोकं दाबून दिलं चहा करून दिला. कोण शिटू ना शांताबाईचं हो शांताबाई सांगत माय पाय दाबते मत मैसून या काळातल्या सुना दाबतात का? म्हटलं नाही बाई ते तर खरंच आहे. काल दाबतात तो कोणत्या सुना दाबतात आजकाल सासूचे पाय आणली डोकं नाही दाबत पाय गय दाबते गच्ची दाबतात. पण पाय नाही दाबत. म्हटलं नाही शांताबाई तेवढ्यात तुम्ही नशीब काढलं होतं तुमची सून लय साजरी आहे. मग शांताबाई मग जाऊ दे माय मग अशा दिचे बाळेपणा पोटात घाल लागतात. म्हटलं बरं आहे माय बाई ते बरं आहे त्याचं हा खरंच सांगितलं नाही ना. दाबतात का आजकालच्या सुना कोणत्या सासूचे पाय दुखलं तर नाही दाबत बामची शिशी नाही देत तर लागे पण शिटून लागे बाम शिशी शोधून आणली लागे सासूच्या डोक्याला लावलं डोकं दाबलं चहा तुला तर मली दिला चहा लागे
हा मग शांताबाई सांगत माय सून अशी माय सून तशी लय चांगली आहे. मी म्हटलं हो माय खरंच चांगली काय आले हाय की नाही बरं चांगलीच म्हण लागते ना. मम्मी मम्मी वा. काय सोम्या काय कल्ला करता काय म्हणतो मम्मी. हा काय आहे अरे तू इथे अभ्यास करून राहिली का तू कुठे अभ्यासच करते का मला वाटलं तू स्वयंपाकच करून राहिली का किचन मध्ये बसून स्वयंपाक करायचा ना मम्मी किचन मध्ये बसून तू अभ्यास करते. हा तुझ्यासारखी नाही आहे ना मी जिथं बसला तिथं तुझा अभ्यासाच्या जागेवर बसून अभ्यास नाही होत. काय काम आहे तुला कशासाठी ओरडून राहिला झाला का तुझा अभ्यास करून थोडसाच राहिला. मम्मी आज ना जेवणात ना काहीतरी मस्त मस्त बनव. काहीच नाही बनवणार आहे मी आज खिचडी करणार आहे. मला अभ्यास कंप्लीट करायचा आज माझं हे लेसन झालंच पाहिजे. मला ना हे 2 पेज करायचेच आहे दिवसभरात माझं एकही वाचणं नाही झालं आज. आज मी रात्री खिचडी लावून देतो आणि इथेच बसून माझा अभ्यास करतो. तुम्ही दोघे जण चुपचाप तुमचं होमवर्क करा आणि चुपचाप झोपून राहा. जेवण हो ना जेवण करून झोप पण शांततेनं भांडणं करायची नाही कल्ला हल्ला करायचा नाही. काय चालू आहे? अरे आले का तुम्ही या पप्पा काय आणलं. काय नाही बा काय आणायचं होतं. त्याला तर काय नुसतं खाणं सापडते त्याला वाटतं की आणलं का बाबानं असं नाही म्हणत की बाबा पाणी घ्या हात पाय धुवा थकले का बाबा ते नाही विचारत. आणि काय आणलं मायचे संस्कार मायच कधी प्याला बरं पाणी देते मला म्हणून लेकरू दे काय आता अति चालू केले का स्वयंपाक पाणी सोडून आता त्या पुस्तकच पाहायला लागतात का आम्हाला. नाही आमच्या पोटा पाण्याची जरा सोय लाव जरा काही नाही नाही बस अभ्यासच करायचा आहे तर मग काही आम्हाला कटरा घेऊन हिंडा लागेल. बापा रोज तर कटराच असते तुमच्या हातात. दे पाणी दे दिवसभर काय केलं आता लागे बरोबर मी याच्या टाइमला तुला पुस्तक घेऊन आता घरात बसला स्वयंपाक गिपाक झाला नाही वाटते मला भूक लागली. अहो आज माझं झालंच नाही ते दुपारी ना आता चौथीचे आणि तिसरीचे लेकरं येणं सुरू झाले ना ते दुपारी बोलवलं मी तर मग दुपारी ते लेकरं असतात संध्याकाळी ह्या ट्युशन असतात त्याच्यानं दुपारी टाइमच नाही भेटला अभ्यासाला म्हणून म्हटलं आता हे संध्याकाळचे ट्युशन सुरू व्हायचे पहिले थोडंसं करून घेते तेवढंच मनाला बरं वाटते की आपला झाला आज अभ्यास. काय आमच्या पोटा पाण्याचा विचार करा आमच्या मनाला जरा बरं वाटेल वळ. लावते ना खिचडी लावणार होती आज म्हणून थोडासा उशीर झाला म्हटलं गरम गरम खिचडी जीव मग. हा भाजी पोळी कर खिचडी मला भूक लागेल खिचडी नाही होत मला भाजी पोळी कर साजरी शेवाची भाजी कर हात पाय धुतो मी शेव नसतील घरी तर अय सोम्या जाय रे दुकानातून शेव बांध रे. हा पप्पा मी कुरकुरे बी आणतो. शेकडा माणूस आहे आधीच खिचडीचा कुकर लावून द्यायला पुरला असता मला फालतू बसली वाट पाहत एकदाच लावायला सांगितलं लावली खिचडी आता काय वाया गमावता खा असं म्हणून खाल्लीच असती. आता मला बसा लागते मसाला वाटून भाजी करत आज तर मला काहीच नाही होत वाटते बाई काय व मला असा अभ्यास नाही झाला आता कसंच होईल 2-4 वर्ष पुरू का मी. हा जाय आण त्या शेवाचं पाकिट आण एक मस्त जाड्या शेव मागतो भाजीचे. हा भाकरी करू का मग त्याच्यासोबत भातच भाकरी. हा भाकरीन गिकरी नाही पोया कर मस्त. लेस माणूस आहे भाकरी कशा दळ 4 भाकरी केल्या चौघाच्या 4 टेन्शन नाही पोळ्या बसा लागतात लाटत. जाऊ दे बाई मला काही होत नाही आता एकदा स्वयंपाक करतो या लोकांना खाऊ खुंदलू घालतो भांडे कुंडे घासले नाहीत की ट्युशनचे लेकरं येतात आता 7 वाजतच आले. लेकरेली बाई या 5 वाजताच म्हणायला पुरते आज 7 वाजता आले तर हे 10 वाजता जातील लेकरं काल बाई लोकांच्या लेकराची जबाबदारी 10 वाजता लेकरं घरी जातील नाही बाई 5चाच टाइम बरा आहे त्याचा.